हा जे अग्रीमेंट आहे त्या अग्रीमेंट आम्ही केलेलं आहे फेब्रुवारीमध्ये आणि त्यामध्ये CDE असे 3 विंगचं सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे. फ्रंटची जी आहे ती ऑलरेडी सोल्ड आउट आहे. 2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी त्यांनी ऑलरेडी पहिला डेव्हलपमेंट व्हायच्या आधी त्यांनी घेऊन ठेवलेला प्लॉट. त्या लोकांनी पहिला स्टार्टिंगला म्हणजे रोड टचला पहिली बिल्डिंग रेडी करून ठेवली आहे. तिथे आता तुम्हाला डॉमिनोज, त्यानंतर ते जॉन्स कॅफेज, त्यानंतर बर्गर किंग अशी सगळी जॉईंट समोर तिथं ओपन झालेले आहेत ऑलरेडी. आणि तिथं खाली सगळी कमर्शियल स्पेस आहे हॉटेलसाठी, बँकसाठी. आणि वरती फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ फ्लोअरला सगळे ऑफिसेस आहेत, जुने ऑफिसेस. आता हे जे सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे CDE या तिथं मागे 3 महिने चालू आहे. आता हे जे अग्रीमेंट केलंय आपण हे किती स्क्वेअर फूट आहे? 239 चौरस फुटच आहे. ई मध्ये हा इन्व्हेस्टमेंट झालेला आहे 22.21 चौरस मीटर आणि 239 चौरस सर्वे नंबर 27/1 मध्ये. तर ही अशी अग्रीमेंट बनली आहे. हा इंडेक्स 2 आहे इंजिनिअरिंग मधला. आता याचा फायदा काय? फायदा असा आहे, जस्ट तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. एक जनरली तुम्ही कुठे इथं रिअल एस्टेट घ्यायला गेले 1 BHK आता 50 मध्ये येत नाही, 60-65 मध्ये जनरली चालू आहे. पण तरी तुम्ही एक 50 मध्ये पकडून चला हिशोबासाठी की 50 लाखाचा तुम्ही 1 BHK घेतला तर 50 लाखाच्या 1 BHK मध्ये रेंट किती आहे? मॅक्सिमम 15. आणि तुम्ही वाकडला गेले तर बाबा 20. मी म्हणतो पिंक सिटीला तुम्ही घेतला 20,000 भाडं तुम्हाला. 50 लाखाला तुम्हाला 20,000 इथं भाडं भेटते. 50 लाखाला तुम्ही लोन केलं 50 लाखाचं, तुमचं आज 9% किती व्याज चालू आहे? 9.5% किती व्याज होते? 35-40,000 रुपये हप्ता आहे. कमीत कमी आपण पकडून चला तुम्ही लांब केला 30,000 हप्ता झाला. 20,000 रेंट घेणार तुम्ही, 30,000चा हप्ता बसणार, 10,000 लॉस मध्ये. ह्याची ब्युटी अशी कमर्शियल मध्ये एक तर प्राईम लोकेशन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मेट्रो जिथे पहिला स्टॉप इंजिनिअरिंग एंटर केला गेला जिथे मेट्रो आहे तर मेट्रोतून तुम्ही खाली आलेला लेफ्ट साईडला पहिला प्रोजेक्ट. त्यामुळे कमर्शियल बिल्डिंग साठी काय पाहिजे म्हणजे कोणताही माणूस जेव्हा फ्लॅट कमर्शियल मध्ये घेतो त्यावेळेला त्यांना तिथं एक्सपेक्टेड हे असते की बाबा माझे हे जे ऑफिस आहे ते काळा रेंटर घ्यायला पाहिजे. आणि जो माणूस घेत नसतो म्हणजे आज मला ऑफिस घ्यायचं आहे तर मी काय बघतो की मी अशा ठिकाणी ऑफिस घेईन जिथं माझे एम्प्लॉईज लोकांना यायला जवळ पडेल. म्हणजे त्यांना कमिशन म्हणजे कसं असतं आमच्या लोक पण फार लांब आहे, वेटरला पैसे जातात, बसला पैसे जातात, तो प्रकार न करता अशा ठिकाणी असले की कम्युट कमीत कमी असेल, लोक वेळ जाणार, प्राईम लोकेशन पाहिजे. तुम्ही म्हणले एकाला की बाबा तू जिथं कुठल्या IT कंपनी नाही तिथं या आणि तुम्ही एखाद्याला म्हणलं तुम्ही हिंजवडीमध्ये या, जिथं मॉलमध्ये या, जिथं आपलं ऑफिस आहे. म्हणजे थोडं तुमचं एम्प्लॉईचं पण कामाला येण्यासाठी पण फरक पडतोय आपल्या लोकांचं म्हणजे असा प्रकार. तर 50 लाखाच्या फ्लॅटचं तुमचं कन्स्ट्रक्शन 50 लाख तुम्ही दिले, त्या फ्लॅटचं तुम्हाला रेंट आलं 20,000 रुपये, 10,000 रुपये लॉस मध्ये किती पैसे घालताय. ह्या 50 लाखाच्या प्रॉपर्टी ज्या लोकांनी 4 वर्षापूर्वी घेतलेल्या प्रॉपर्टीज त्याचं आज साहेब मिनिमम रेट नाही म्हणलं तरी 45,000 रुपये एका गाळ्याचं तिथं रेंट चालू आहे. 45,000 रुपये. बरं ज्या लोकांनी पूर्वी घेतलेत त्या लोकांना तर हे 30 लाख पडले हो. त्यामुळे त्यांना चालू पॉझिटिव्ह कॅश फ्लो म्हणजे त्या लोकांचा हप्ता तेवढाच आहे. म्हणजे त्यांचा समजा मॅक्सिमम हप्ता जर त्यांचा 25,000 असेल तर त्यांना 45,000 आज रेंट येते. म्हणजे 20,000 तुमच्या पॉकेटमध्ये पैसे आले. ही ब्युटी आहे कमर्शियलची. त्यामुळे कमर्शियल प्रॉपर्टी घेताना मग अशा ठिकाणी घ्यायची प्रॉपर्टी की ज्याचे रिटर्न्स भरपूर आहेत. तुम्हाला रेसिडेन्शियल तुम्हाला रिटर्न्स मिळत नाहीत. कमर्शियल मध्ये रिटर्न्स मिळण्यासाठी तुम्हाला राईट प्रॉपर्टी घेणं गरजेचं आहे. राईट प्रॉपर्टी जर नाही घेतली नसेल तर मग अर्किंग काम होते. बरं कोणाला माहिती असते जो रोज त्यामध्ये काम करतोय. तुम्ही आज प्रॉपर्टी घ्यायला बाहेर पडले, तुम्ही 4 ठिकाणी बनणार, तुम्हाला रेटचा अंदाज नाही, तुम्हाला माहिती नाही काय रेट चालू काय नाही, तुम्ही 4 ठिकाणी विचारून अंदाज करणार आणि म्हणणार चला आपण आता घेऊया. बरं तुम्हाला जो तुम्ही डायरेक्ट गेले बिल्डरकडे की तो तुम्हाला जो नॉर्मल प्रिंटआउट आहे तो दाखवणार. मग त्या प्रिंटआउट वरती तुम्ही हे नको ते नको, कमी करा जास्त करा. बरं विषय कसा आहे तुम्हाला माहितीच नाही ना की बेस रेट काय आहे त्या एरियामध्ये. लक्षात आलं का? आज तुमचा 5,000 स्क्वेअर फूटचा रेट चालू आहे तिथे आणि बिल्डरने तुम्हाला 6,000 स्क्वेअर फूटचं दिलं. पण तुम्ही म्हणणार अरे 6,000 आहे का? मग सर काम करा बघा मी आता घेतोच, माझ्या मित्रांना पण सांगतो तुम्ही मला 5.5 द्या. मग ते म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणता मी करतो. पण अरे ऍक्च्युअल रेट 5च आहे ना. पण त्याला माहितीच नाही. कोणाला माहिती असते हे आमच्या लोकांना माहिती असते कारण आमचं रोजचं काम आहे ते. त्यामुळे ते मेंटॅलिटी काय लोकांची एजंटकडे ब्रोकरकडे जायचं नाही. का जायचं नाही? कारण वाटतं की त्याच्याकडे गेलं की तो कमिशन खातोय. अरे पण तुमच्याकडे कोण घ्यायला कमिशन? तुमच्याकडे कमिशन घेत नाही. आम्ही जुन्या काळामध्ये व्हायचं विकणारा पण 1% आणि ह्याला तसला प्रकार तर राहिलेला नाही. कमिशन पार्टीकडे कोणी घेत नाही. आम्ही तुम्हाला ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून जागरूक करतोय. तुम्ही त्या एरियामध्ये गेल्यावरती तुम्हाला त्या एरियाचा रेट प्रोजेक्ट कुठला चांगला आहे, तिथे येणारा अम्युनिटीज काय आहे, फ्युचर प्रोजेक्शन काय आहे आणि मेन म्हणजे रेट आणि मिळणार अप्रिशिएशन. बरं असं आहे का की तुम्हाला प्रॉपर्टी दिली तुम्ही स्वतः गेले की तुम्ही प्रॉपर्टी घेतली आणि त्यानंतर मग परत सगळं तुम्हालाच करायचं आहे.
आमच्याकडून प्रॉपर्टी घेतली ते प्रॉपर्टी रेंटवर टाकण्यापासून ते प्रॉपर्टी टेनंट ओळखणे, ते त्या सगळं डॉक्युमेंटेशन पूर्ण करून देणे, परत मोकळी झाली परत त्याचं टेनंट आणून देणे, प्रॉपर्टी पूर्ण मॅनेजमेंट, हा एक पोर्टफोलिओ तयार होतो तुमचा. हा सगळ्या फायदे आहेत, पण हे लोकांना माहिती नाही. हरकत नाही, मी चाललोय आता. तुम्हाला जर असं असेल इंटरेस्ट तुम्ही तर या, विजिट करूया. आणि तुम्ही म्हणले सरांना पाठवा, करूया आपण व्यवस्थित, काय विषय आहे. वर्धमानमध्ये त्यांनी 3 कमर्शियल घेतले. एक्झॅक्टली कसं सर बघा, हिंजेवाडी आता सध्या का प्राईम आहे त्यामागचं कारण म्हणजे मेट्रो. मेट्रो ज्या लोकेशनला येणार ना साहेब, त्या लोकेशनचे रेट हे ऑन द स्पॉट 30% वाढणार आहे. आणि आता परवा ट्रायल रन झाली मेट्रोची पहिली, तुम्ही बघायला पाहिजे होते. त्यांनी बघितलं मी होतो, मी नेमकं इंदोरच्या ब्रिजवर आलो, वरनं मेट्रो आला, म्हणलं याला इलेक्ट्रिक नाही काय नाही. हा, ते ट्रायल रन चालू झाली ना. आता ट्रायल रन चालू झाली म्हणून हार्डली 2 महिने 3 महिने, मी म्हणतो 6 महिने लागू दे. 100%. पण जरी 6 महिन्यानंतर तुम्ही आज प्रॉपर्टी बुक केली, 6 महिन्यानंतर मेट्रो ऑपरेशन चालू झाली, तर विचार करा ना, अप्रिशिएशन किती आहे तुम्हाला. बट ठीक आहे, तुम्हाला ठेवाही ना प्रॉपर्टीवर दिवस, ठेवू नका, पण तुम्ही लगेच सोल्ड आउट करा ना. आज तुम्ही टाकले 50 लाख, डायरेक्ट तुम्ही आज 5,000 स्क्वेअर फूट मध्ये घेतला, जस्ट एक्झाम्पल देतोय, आणि मेट्रो चालू झाली 6 महिन्यात 8 महिन्यात डायरेक्ट 8,000 रेट झाला ना तुमची इन्व्हेस्टमेंट. करा ना फ्लिप तुम्ही. हे नॉलेज तुम्हाला कोण देणार, हे नॉलेज तो देऊ शकतो त्या फील्डमध्ये आहे. हरकत नाही, जास्त वेळ घेत नाही.